आज नाही रस्सा नळी, आज फक्त पुरणपोळी. नमस्कार मंडळी, आज मकर संक्रांत. आज हाय दिवस आपल्या सणाचा, म्हणून बेत हाय आईच्या हातच्या असल्या जेवणाचा. मस्तपैकी आपल्या गावाकडचं तूप गुळवणीमध्ये टाकून घ्यायचं. त्यानंतर गरमागरम पोळीवरती सुद्धा मी हे थोडंसं टाकून घेतो आणि पोळी कशी झाली ते तुम्हाला सांगतो. अप्रतिम चव आहे पोळीची आणि गुळवणीची. तर मित्रांनो, आज मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि घरामध्ये ही सुंदर अशी पुरणपोळी बनवलेली आहे. ह्या पुरणपोळीची जी काही किंमत आहे ती माझ्यासाठी खूप आहे. कारण की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी काही वर्षापूर्वी पुण्याला जॉबसाठी होतो आणि असाच मकर संक्रांतीचा दिवस होता. त्या दिवशी आम्हाला जॉबला सुट्टी नव्हती, म्हणून मी माझ्या मित्राला म्हणलं की गावाकडे कसं आपल्याला पुरणपोळी वगैरे झाली असेल तयार, आपण इथं पुण्यात आहे, आपण पुरणपोळी खायला कुठेतरी जाऊया. मग त्याने एक दुकान शोधून काढलं आणि त्या हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो खाऊ गल्लीमध्ये आणि तिथं पुरणपोळी पाहिजे म्हणून आम्ही गेलो होतो. बाहेर मस्तपैकी बोर्ड लिहिला होता की साजूक तुपातली पुरणपोळी मिळेल आणि आम्ही तिथं गेलो, पुरणपोळी मागितली. तर 60 रुपयाला एवढीच फुलके कशा असतात त्या पद्धतीची ती पुरणपोळी होती आणि तेवढी एकच पोळी. त्यानंतर गुळवणीसाठी वेगळे पैसे द्यावे लागले, आमटीसाठी वेगळे पैसे द्यावे लागले आणि एवढीशी ती पोळी असल्यामुळे आम्ही 2 पोळ्या कशा खाल्ल्या होत्या. आणि मग मला असं वाटलं की घरी आपल्या तर किती चांगली पुरणपोळी बनवतात, किती मोठी पुरणपोळी असते. आणि मी तुम्हाला सांगतो, आमच्या आईच्या हातची पुरणपोळी ही मला खूप आवडते. आजपर्यंत मी ज्या ठिकाणी पुरणपोळी खाल्लेली आहे त्याच्यापेक्षा घरातली पुरणपोळी मला खूप आवडते. आणि मी लहानपणी खूप खात होतो, गोड आवडत होतं. आता तुम्हाला माहितच आहे, मोठा झालोय, तिखट पण आवडतं मला. परंतु मी हीच पुरणपोळी खूप मनापासून खातो. तुम्ही घरातली पुरणपोळी खावा. आज मकर संक्रांती दिवसानिमित्त तुमच्या घरी पुरणपोळी केलीच असेल, तुम्ही त्याचा आनंद घ्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.